लोकसत्ताच्या वतीनं महाराष्ट्राचे मानकरी या मालिकेचा भाग म्हणून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राचे वेगळे पैलू मांडणारा राजर्षी हा विशेषांक तयार करण्यात आलाय. भारती विद्यापीठाच्या सहकार्यातून तयार केलेला हा विशेषांक नुकताच कोल्हापुरात प्रकाशित करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, भारती विद्यापीठाचे मिलिंद जोशी या मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सुधारणा म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज असं समीकरण निर्माण झालं असल्याचं सांगितलं. विशेषांकाचे संयोजक मुकुंद संगोराम यांनी अंकाबद्दल माहिती दिली. यानंतर डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या परिचित अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकला. डॉक्टर मोरे यांनी राजर्षी शाहू महाराजांना ब्राह्मणेतर चळवळीतून बाहेर काढल्याशिवाय ते मोठे होणार नाहीत असं सांगत महाराजांची तुलना हिंदू धर्मसुधारक म्हणून विश्वामित्रांशी केली. आपण असं म्हणूयात की आद्य सुधारक वैदिक धर्मामधला म्हणजे विश्वामित्र. हे कोणत्या अर्थाने आद्य सुधारक की बाबा मला एवढं माझी पात्रता आहे, बरोबर आहे, म्हणून त्या पात्रतेनुसार मला ब्रह्मर्षीचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि जर तुम्ही तुमची व्यवस्था गुणकर्मनी ठरत असेल असं म्हणता तर माझं गुणकर्म ब्राह्मणाच्या बरोबरीच आहे. मग राजर्षीसुद्धा मला नको म्हणायला, म्हणजे म्हणायचं झालं तर मी ब्रह्मर्षी आहे असं कुणी क्लेम केला म्हणजे हा पहिला सुधारक या संपूर्ण परंपरेमधले विश्वामित्र आहेत. मी असं म्हणेन की शाहू महाराजांची तुलना करताना तुम्हाला विश्वामित्राशीच करायला पाहिजे. तुम्ही ब्राह्मणेतर चळवळीत त्यांना घालून लहान करताय. तो एक कॉन्टेक्स्च्युअल मुद्दा आहे, प्रादेशिक मुद्दा आहे. आणि हे जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा तुम्हाला शाहू फुले आंबेडकरपेक्षा वेगळा विचार करायला पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी वेद प्रामाण्य मानत आपले अधिकार मागितले, तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेदांना नाकारले. त्यामुळे अभ्यासकांनी शाहू फुले आंबेडकर या मांडणीचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. बाबासाहेबांचा तर प्रश्नच नाही, त्यांनी दुसराच धर्म स्वीकारला, त्याच्यामुळे तिथेही ते गेले वेदातनं. हा एक बेसिक फरक आहे दोघांच्या मधला. हा तुम्ही जर लक्षात घेतला तर मग तुम्हाला शाहू महाराजांचं मोठेपण वेगळ्या पद्धतीने दिसेल की ते संपूर्ण हिंदू धर्मामध्ये सुधारणा झाली पाहिजे, जसं विवेकानंद म्हणत होते. आता विवेकानंदांचं नाव सगळ्या भारतामध्ये आहे. शाहू महाराजांचं नाव भारतात जाण्यासाठी तुम्हाला काशीरामची वाट पाहायला लागली, त्यांनी नाव दिलं कशाला तरी. हे होतं आहे का? त्याचं कारण आपण शाहू महाराजांना ब्राह्मणेतरामध्ये त्या वादामध्ये बंदिस्त केलेलं आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मात्र शाहू फुले आंबेडकर ही मांडणी योग्यच असल्याचं सांगत राजर्षींनी या दोघांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्याचं सांगितलं. शाहू महाराजांचं कार्य हे फुल्यांना अभिप्रेत असणारा समाज शाहू महाराजांच्या समोर आहे की नाही. मग आणि तोच समाज, त्या समाजाची जी काही तत्त्वं आहेत, मूलभूत तत्त्वं आहेत, ही डॉक्टर आंबेडकरांनी पुढे चालवली ना, आणली ना संविधानामध्ये. म्हणजे हा जो काळ आहे हा नदीचा प्रवाह आहे, नदीचा प्रवाहाचा हा मधला पीस आहे. राजर्षी शाहू महाराज ब्राह्मण विरोधी नव्हते, तर ब्राह्मण्य विरोधी होते असं स्पष्ट करताना एक राजा म्हणून त्यांनी जनतेशी कसं नातं जोडलं होतं याची उदाहरणं दिली. जातीभेदाचं निवारण करण्यासाठी जालिम सगळ्यात औषध कोणतं? आंतरजातीय विवाह. तर आंतरजातीय विवाह त्या काळामध्ये धनगर आणि मराठा आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी केला, जी कोणाची ताकद नव्हती त्यावेळेला. तेव्हा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या काळामध्ये सामान्य मराठ्यांना न पेलणाऱ्या होत्या, महाराष्ट्राला न पेलणाऱ्या होत्या. अशा अवस्थेमध्ये हा माणसाला माणसाची किंमत दिली पाहिजे, माणूस म्हणून वागवलं पाहिजे, ही त्यांची एक मानवतावादी भूमिका आहे. आणि ही वरच्या श्रेष्ठ दर्जाची आहे, याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही आहे. यावेळी दैनिक लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे, सागर पाटील, कुणाल रेगे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.